जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधत गुरुवारी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी सुरगाणा तालुका कृषी अधिकारी व कार्यालयामार्फत शेतकरी यांना जमीन आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या. तसेच प्रसंगी मृदा आरोग्य पत्रिका माहिती पुस्तिकेचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तात्यासाहेब शिरसाट, जिल्हा मृदा चाचणी अधिकारी संदीप वळवी, कृषी संशोधक योगेश पाटील, तालुका कृषी अधिकारी श्री प्रशांत राणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मृदा तपासणी करून मृदा आरोग्य पत्रिका प्रमाणाचे खात्याचे पात्र वापरणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिरसाट यांनी केले. कृषी संशोधक पाटील यांनी जमिनीमध्ये कोणकोणते घटक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मातीचा नमुना घेताना काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन वळवी यांनी केले, तर प्रशांत रहाणे यांनी कृषी विषयक योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज माळी यांनी तर आभार प्रदर्शन यशवंत महाले यांनी केले. सुरगाणा तालुक्याची केंद्र शासनाने आकांक्षित तालुका म्हणून निवड केली असून जमीन आरोग्य पत्रिका वितरण हा महत्वाचा घटक मानला जातो. मातीचा नमुना कधी व कसा घ्यावयाचा? मातीचा नमुना वर्षभरात केव्हाही घेता येतो. बहुतेकदा रब्बी पिकाच्या काढणीनंतर किंवा उन्हाळ्यात नमुना घेतल्यास परीक्षणाचा अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो. माती तपासणीसाठी किती खर्च येतो? सर्वसाधारण मातीचा नमुना ज्यात सामू क्षारता, सेंद्रिय कर्ब, स्फुरद आणि पालाशांची तपासणी करायची असेल तर ₹35 इतकी फी आकारली जाते आणि 30 दिवसात आरोग्य पत्रिका दिली जाते. जमिनीचं आरोग्य तपासणी म्हणजे जमिनीचं आरोग्य हे जमिनीत असणारे घटक आणि जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असतं. जमिनीमध्ये असणारी खनिज द्रव्ये, सेंद्रिय पदार्थ, जल आणि वायू चारी घटक पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं. जमिनीचं आरोग्य चांगलं असेल तरच ती चांगल्या प्रमाणात उत्पादन देते. जन्मत लाईव्ह न्यूज करता लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट बोरगावहून.